आज आपण बघणार आहोत रव्याचा केक। इथे मी 1 कप जाड रवा घेतलेला आहे, 1 कप साखर आणि 1 कप किंचित आंबटसर दही, 1 चमचा वेलदोड्याची पावडर। तर हे सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। तुम्हाला जाड रवा नको असेल तर बारीक रवाही वापरू शकता। व्यवस्थित मिक्स करून झालं की अर्ध्या तासासाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे। तर कुठेही रव्याचे लंप्स राहायला नको, गुठळ्या राहायला नको याची काळजी घ्यायची। अर्ध्या तासांनी काय होतं की रवा छान आपला फुलतो आणि केक स्पॉन्जी व्हायला मदत होते। आता ज्या डब्यामध्ये मी केक करणार आहे तो मी तुपाने ग्रीस करून घेतलेला आहे। आता 1 चिमूटभर खाण्याचा सोडा मी त्या रव्याच्या मिश्रणामध्ये घातले आणि व्यवस्थित पुन्हा मिक्स करून लगेचच ते बॅटर केक टिनमध्ये घातलेलं आहे। एकीकडे कढई व्यवस्थित तापून घेतली आहे, त्याच्यामध्ये मी स्टीलची कढई ठेवलेली आहे आणि तो जो बॅटर ओतलेला डबा आहे तो ठेवला आहे आणि घट्ट झाकण ठेवून 45 मिनिटासाठी तो बेक केला आहे केक। तर लो फ्लेमवरच करायचा आहे। तर आधीमध्ये चेक करत राहायचं व्यवस्थित झालं आहे ना। तर 45 मिनिट्सने बरोबर मी इथे फोर्क त्याच्यामध्ये घालून बघितलं, प्रिक करून बघितलं तर केक आपला व्यवस्थित शिजलेला आहे। तर मी डबा उलटा करून काढला नाही आहे केक, तसंच ते कट करून त्याचे पीसेस केलेले। तर हे बघा मस्त स्पॉन्जी झालं आहे केक आपला। टिफिनसाठी द्यायला खूप छान आहे, मुलांना खूप आवडेल। नक्की ट्राय करून बघा। थँक्यू।